आपण पाहिलेलं आहे की कुठलाही विधी जरी आपण करत असलो, तो ईश्वर विहित जरी असला तरी त्यामध्ये विधी होत असताना कळत न कळत आपल्याकडनं अविधी पण होतो. आपण जरी प्रायश्चिताला येतो आहोत, विधीसाठीच येतो आहोत, पण एखाद्याच्या पट्टीला पाय लागला किंवा एखाद्याला आपला पाय लागतो, काही बोलण्यामध्ये एखाद्याचं मन दुखवलं जातं, कळत न कळत आपल्याला माहिती सुद्धा नसतं आपण काहीतरी बोलतो, सहजपणे बोलतो, आपला पण हेतू नसतो तसा काही त्याला दुखावण्याचा, परंतु एखादा शब्द कोणाला लागतो आणि तो व्यक्ती दुखावला जातो. सोबतच कधी कधी इथे आल्यानंतर आपण आपली सेवा अनेका करून करून घेतो. आपण स्वतः कधी कधी सेवेमध्ये कमी पडतो आणि इतरांकडनं आपण आपली सेवा करून घेतो. इत्यादी अनेक अविधी जे आहेत, दोष जे आहेत, आपण एकत्र आल्यानंतर ते होत असतात. आपण जेव्हा एकांतातच असू, एकटे असू, तेव्हा मग कुठला दोष घडेल नाही घडेल, परंतु लोकांतामध्ये जेव्हा येतो तेव्हा कळत न कळत काही दोष घडले जातात. आणि जर का या दोषांचं प्रायश्चित आपण वेळेतच केलं नाही तर त्याची प्रसव चाल वाढत 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 जाते. आणि म्हणून देवाकडे आपण प्रायश्चित्त म्हणजे दुःख जे आहे ते आपण केलं पाहिजे. परमेश्वराकडे त्याविषयी दुःख व्यक्त केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा तो घडला अविधीचा जो प्रसव आहे, ती चाल जी आहे ती थांबेल आणि घडला अविधी परिहरेल. कदाचित परिहरण्यासारखा असेल तर परमेश्वर योग्य तो विधी तुम्हाला प्राप्त करून देतील आणि तो कर्मनाश, ती चाल, ती प्रसव त्याच्यामध्ये नासूही शकते. आणि म्हणून देवाकडे सतत आपण प्रार्थना विनंती ही केली पाहिजे. लीळेमध्ये येतं की जेव्हा पद्मनाभी देवांनी परमानुभव देव आणि त्यांचे शिष्य यांचं मन दुखवलेलं आहे, अंतःकरण दुखवलेलं आहे, त्यावेळेला स्वामी त्यांना आतमध्ये घेत नाहीत, मठामध्ये घेत नाहीत, दरवाजा कवाडा लावून घेतात आणि मग त्यांना शिक्षा पण केल्या जातं. स्वामी सांगतात, तुम्ही केलेल्या त्या दोषाचं प्रायश्चित करा, अंगाला शेण माती लावा. आधीच्या काळामध्ये असं प्रायश्चित केलं जायचं. आपल्या अंगाला शेण माती लावून ज्याच्या संदर्भात तो दोष घडलेला आहे त्याच्याकडे जाऊन विनंती करावी लागते, प्रायश्चित करावं लागतं, आपला दोष त्याच्याकडे उक्त करावा लागतो आणि त्याच्याकडे माफी मागावी लागते. वैयक्तिक एखाद्या व्यक्ती संदर्भात दोष घडलेला असेल तर त्या व्यक्तीकडे त्या दोषाचं प्रायश्चित करावं लागतं. आणि जर का रोजचे किडामुंगी वगैरे जे काय आपण ती हिंसा होते त्या संदर्भातलं प्रायश्चित देवाकडे करावं लागतं. अर्थातच आपलं प्रायश्चित हे परमेश्वराने स्वीकारावं या दृष्टिकोनातनं, या भावनेतनं आणि या तळमळीने, या दुःखाने आपण प्रायश्चित केलं पाहिजे. मी काहीतरी वाक्य बोलेल, काही दोष उक्त करणार आहे, ते तुम्हाला म्हणायचे आहेत, परंतु लक्षात घ्या, नुसतंच ते शब्द तुम्हाला म्हणायचे नाही आहेत, तर ते शब्द अंतःकरणापासून बोलायचे आहेत. ते शब्द जर का जे काही दोष उक्त केले जातील ते दोष तुम्ही म्हणत असताना तुमच्या हृदयाला स्पर्शून जर का ते उल्लेख झाला तर प्रायश्चित आपलं झालं. हे कधी लक्षात घ्यावं की जेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये ते प्रायश्चित उभं राहिलं पाहिजे. अंतःकरणामध्ये ते प्रायश्चित जे आहे, ते वाक्य आहेत, ते दोष जे आहेत, ते अंतःकरणाला स्पर्शून जर का ते प्रायश्चित आलं तर ते प्रायश्चित डोळ्यामध्ये प्रगट झालं पाहिजे. एखादं तरी अश्रू आपल्या डोळ्यामध्ये आलं पाहिजे, तर आपलं प्रायश्चित कुठेतरी देवापर्यंत पोहोचलं असं लक्षात घ्यावं. नुसतंच कोरडं प्रायश्चित करता कामा नये. आता जे मी काही बोलेल ते आपण जाणीवपूर्वक त्याचं उच्चारण करायचं आहे. तो दोष तुमच्याकडनं घडला असेल तर देवाकडे त्या संदर्भात आपल्याला विनंती करायची आहे.
जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा हे परमेश्वरा श्री चक्रधरा महाराजा बाईसांच्या बाबा भटोबासांच्या गोसाविया आपण बाईसांच्या बाबा सन्मुख होऊन प्रसन्न होऊन मनोधर्माने मज अधमाच्या प्रायश्चित क्रियेचा स्वीकार करावा, दंडवताचा स्वीकार करावा जी। महाराजा आपण दयाळू आहात, मयाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात, शरणांगताचे वज्रपंजरू आहात, सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वर आहात। आपण अतुल्य चक्रवर्ती आहात। आपल्या सद्गुणांचे सद्धर्मांचे वर्णन करणे कुणाला शक्य नाही, किंबहुना आपण अनंत गुणांचे सागर असून अचिंत्य अनंत शक्ती संपन्न आहात, असे आपण अवर्णनीय आहात। आपले यथातथ्य वर्णन कोणीच करू शकणार नाही। तिथे मी बापुडा अज्ञान काय करू शकेन? हे महाराजा, मी अनादी काळापासून अपवित्र आहे, रजतमाने अपवित्र आहे, त्रिगुणात्मक सत्वाने अपवित्र, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर इत्यादी षडरिपुंनी मी अपवित्र आहे। अहंतेने अपवित्र आहे, ममतेने, अभिमानाने, अभिलाषेने, शोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्तीने अपवित्र आहे। अज्ञानाने, अन्यथा ज्ञानाने, संदेहाने मी अपवित्र आहे। अधमती, अधगती, अधरतीने तथा कथन विपरीत बुद्धी, अधिक वृत्ती, आत्मघाताने, विश्वासघाताने मी अपवित्र आहे। हे प्रभो, विकार विकल्प तथा हिंसा दोषाने मी अपवित्र आहे। आसक्तीने, मित्रद्रोहाने, परिवारद्रोहाने, गुरुद्रोहाने, ईश्वर द्रोहाने मी अनंत दोषांनी अपवित्र आहे। मी दोषांचा समुद्रच आहे। अशा मज प्रमादियाच्या, दोषवंताच्या, अपवित्राच्या सकळ पापा अपराधांची क्षमा करून मज अपवित्राचे आपण पवित्र करावे, ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती। देवाला आपण विनंती करायची आहे। सर्वांनी हात जोडून डोळे बंद करून आपण प्रायश्चित म्हणायचं आहे। विकार दोषा संदर्भातलं प्रायश्चित आपण देवाकडे आपण जे काही विकार दोष आचरलेला असेल, ईश्वर सोडून इतर ठिकाणी जे काही आपण अनासक्ती आवडी आपण लावलेली असेल जीव देवता प्रपंचाच्या ठिकाणी, आणि तेणेकरून जो विकार दोष घडलेला आहे त्याविषयी आपण या ठिकाणी प्रायश्चित करणार आहोत। सर्वांचे डोळे बंद असावेत। श्री चक्रधरा राया
आशा या मज अपवित्राला पवित्र करण्यासाठी आपण प्रतिसृष्टी मज अपराध या कारणे अवतार धारण करता अव्यक्त अमूर्त स्वानंद रमण असूनही मनुष्य वेशाचा नट धारण करून सृष्टीमध्ये अवतार घेता मज अधमाचे अनधिकार नासून अडथळे नासून अधिकार घडवून कृपाळूपणे श्रीमुखे ज्ञान देता ज्ञान देऊनी त्याग करा म्हणता अनुसरा म्हणता पण हे श्री चक्रधरा राया मी स्वदेशाधिकांच्या मोहममतेमुळे स्वर्गरामाच्या आसक्तीमुळे स्त्री पुत्राधिकांच्या घरादाराच्या आसक्तीत गुंतून एकाही सृष्टीत आपल्या खावणीप्रमाणे आपल्या प्रवृत्तीप्रमाणे मी त्याग केला नाही. आपल्या विधीला वचनाला अनुसरलो नाही. देवा आपण मला नरकाचे भय दाखवून त्याग करा म्हणता सुखाची लाज देऊन अनुसरा म्हणता तरीही मी गेल्या अनंत सृष्टीमध्ये अनुसरलो नाही. अनुसरलो तर ते अनुसरण टिकवले नाही. आपण घेतलेले हे कष्ट हे उपकार मी अनंत सृष्टी विसरत गेलो. हे महाराजा मी बोध झाल्यावर अनुसरलो तर नाही, त्याग तर केला नाही, पण ज्ञानदेही गृहस्थ धर्मी असता वासनिकांच्या आस्तीपरीने वर्तनही केले नाही. नामधारकांच्या आस्तीपरीचेही वर्तन केले नाही. सगुण प्रमादियाची आस्तीपरीही मी आचरली नाही. फार काय साध्या गृहस्थ धर्मियाच्या नीती मार्गानेही मी वर्तन केले नाही. ज्ञान असूनही चतुर्विध मार्गाशी द्रोह करीत गेलो. वासनिकांच्या हीन लेखत होतो, दोष पाहत होतो, इतरांचेही उणे पुढे पाहत होतो, जळत होतो. अनुसरल्या साधकांनाही हीन समजत होतो. खोट बोलून असत्यवादाच्या जाळ्यात फसून उभय रहाटीच्या लोकांना साधकांना लुबाडत होतो. असे सर्व प्रकारचे निषेध मी अंगवीत होतो. गृहस्थाश्रमी असताना सप्त व्यसन अंगी करत राहिलो, द्रव्य सेवित राहिलो, मांसाहार करीत राहिलो, अनंत सृष्टी हिंसा केली, शिकार केली, चोरी केली, दरोडे घातले, तसेच मांसाहार आदी हिंसक दोष करीत राहिलो. परस्त्रीकडे दोष दृष्टीने पाहिले. श्री चक्रधरा राया मी अनिती रूप व्यवसाय करून द्रव्य कमविले. पोटाची
खळगी भरीत गेलो, संबंधीये पाळत पोसत होतो, त्यामुळे असंताचे डोंगर जोडत गेलो। हे महाराजा ज्ञान देही, हे सर्व निषेध मी अंग विले। आपण ज्ञान दिलेले असूनही, सर्व आसक्तीतून मुक्त व्हा असे सांगितलेले असूनही मी अनिष्ट अविधी यामध्ये आपली आवडी गुंतवीत गेलो आणि ते उपभोगण्यातच आनंद मानला। हे परमेश्वरा, मी सक्त व्यसन संपन्न असूनही भिक्षुकांच्या वासनिकांच्या निंदा करीत राहिलो। संग्रहरूप विकल्प आचरित राहिलो। स्वतः तर त्याग केला नाही, परंतु इतरांच्या त्यागाला नावे ठेवत गेलो। हा दोष वाढत वाढत मी नित्य नरकही जोडून घेतले। माझ्या निषेधाचरणाची आपण क्षमा करावी जी, माझा प्रसव मोडावा जी। दंडवत झाला। म्हणा, हे प्रभो, अशा प्रकारे मी अनंत सृष्टी गमावल्या। कोण्या सृष्टीत आपण विहित केलेला संन्यास वेश धारण केलाही असेल, वरवडे त्यागही केला, परमार्गात आलोही, परंतु आपल्या मार्गाचा वेश धारण करून मी तो वेश टिकवला नाही। त्या विधीवरून पतित झालो, विकार प्रमादिया झालो। भरवशाने उद्धरून जाणाऱ्या जीवाचाही मी धर्मभंग केला। त्यामुळे मला आता आपले यथार्थ अनुसरण घडले नाही। याही सृष्टीत कृपाळूपणे आपण मला ज्ञान दिले, उत्तम अधिकरणांचा योग दिला, परंतु मी या अधमा कारणे अधम दोषामुळे याही सृष्टीत वरवडेच त्याग केला। अंतकरणी स्वदेश स्वग्राम संबंधीये नातलग यांची आठवण करीत गेलो। यांच्या आठवणीमध्ये रमत गेलो। संबंधियांचे कर्मराठीचे हित चिंतत गेलो। विकाराची शून्यता व्हावी असा प्रयत्न मी कधीच केला नाही। अंतःकरणी सतत विषयांचे जड चेतन पदार्थांचे उल्लेखावर उल्लेख करीत गेलो। अभिमुख उल्लेख केला, रसरूप उल्लेख केला। हे महाराजा, मज अधमाला विषयाची सेवनाही घडली। अशा प्रकारे याही सृष्टीत मी विकार प्रमाद अंगवला, द्रव्याचा आश्रय घेऊ लागलो, द्रव्य संग्रह करू लागलो। बहुत द्रव्य झाल्यावर इतरांना अतिशय क्षुल्लक लेखू लागलो। ज्या ज्या संबंधाने
विकाराचे उल्लेख होतात, तो संबंध टाळला नाही. माझ्या ठाई सर्वच विषय विरत्व नाही हे जाणत असून देखील मी साजात्य वैजात्य विषयाचे एकासन चुकवीत नाही. चेतन विषयाचे संभाषण दर्शन चुकवीत नाही. विषयाचे साक्षीत्व चुकवीत नाही. अशा प्रकारे अनंत विकार दोषामध्ये मी स्वतःला गुंतवून घेतले. कर्म धर्म विधी विषयांचा त्याग केला नाही. आपल्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे आचरण करत गेलो. दैवराटीचे पात्र धर्मापासून त्यांना धर्महीन केले. सात्विक काळी अवसर काळी मंगल काळी दैवराटीच्या ठिकाणी दोष भोगले. अभिलाषा केली. हे चक्रधरा महाराजा, अशा मज विकार प्रमादियाच्या विकार दोषाची आपण क्षमा करावी जी. माझ्या विकार दोषाचा प्रसव मोडवावा जी. देवाला विनंती करा. देवा व्यतिरिक्त कुठे कुठे आपण अधिक आवडी दिलेली आहे. देवा व्यतिरिक्त कुठे कुठे आपण देवाला वेळ न देता दोषांनाच वेळ दिला ते आठवा. निरूपणाला देवपूजेला अधिकरणांच्या भेटींमध्ये आपली आवडी नाही त्याचं अवहेलन केलं आणि प्रपंचामध्ये रमलो, नातलगांमध्ये रमलो, प्रपंचाला वेळ दिला, दोषांना वेळ दिला. या संदर्भातला दोष आपला आठवा आणि देवाला प्रार्थना करा की देवा माझ्या या सर्व दोषांची क्षमा करा. योग्य विधी घडवून माझे हे दोष नासा. उठा. विकार दोषाचा प्रसव या संदर्भामध्ये आपण देवाकडे प्रार्थना करत आहात. आता पुढे विकल्प दोष आहे. ऐन कैन प्रकारे आपण देवतेला शरण जातो. देवतेला शरण जाण्याचा भाव आपल्या मनामध्ये कधी कधी तो उल्लेख येतो. देवतेचे संबंधित अंगठ्या असतील, गंडे दोरे असतील, ते कधी कधी आपण उपयोगामध्ये नेतो. अशा प्रकारे जो काही विकल्प दोष अनंत सृष्टींपासून आपण जोडून ठेवलेला आहे त्या संदर्भामध्ये देवाला विनंती करायची. श्री चक्रधरा राया प्रसन्न मनोधर्माने प्रसन्न होऊन माझ्या विकल्प दोषाचा आपण प्रसव मोडावाजी. मी अनंत सृष्टीचा विकल्प प्रमादीय आहे. मी अनंत सृष्टी विकल्प दोषांनी गमावलेल्या आहेत. त्या अपराधांची क्षमा करावी जी. हे महाराजा, आपण प्रतिसृष्टी मला ज्ञान देता, परंतु मी आज्ञा भंग करून त्यामुळे बोधाचा ऱ्हास होतो. मी देवतेला शरण जाण्याचा उल्लेख करून प्रतिसृष्टी विकल्प प्रमादिया झालो. आपले ज्ञान झाल्यावरही कर्मराठीत असताना मी संग्रह रूप विकल्प दोष
आचरत गेलो, त्यामुळे तो दोष प्रसवून मी विकल्प प्रमादिया झालो. चैतन्यापर परमेश्वर जाणून देखील मी देवता तीर्थास अन्य क्षेत्रास सतत जात राहिलो. तिथे जाण्याची आवड मनामध्ये बाळगत राहिलो. तो दोष प्रसून मला विकल्प प्रमाद दोष घडला. सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराचे ज्ञान झाल्यावरही मी अहितकारका निर्दया अशा देवतांचा उचिष्ट प्रसाद कळत न कळतपणे ग्रहण केला. देवतेचा प्रसाद खाल्ल्याने काही होत नाही असे मनी बाळगून स्व सोक्तीने तो प्रसाद आवडीपूर्वक मी ग्रहण केला. तेने करून मी प्रमादिया होऊन उदासा निकृष्टा वैरिणी अशा देवतांचे शरण जाण्याचे कृत्य केले. परमेश्वरा, माझ्या विकल्प प्रमादाचे भविष्य आपण स्वयं श्रीमुखे सांगितले असताना मी अभिमानाने अहंकाराने शंखतुळशी चुकवून घेतल्या नाही आणि विकल्प प्रमादिया होत गेलो. हे महाराजा, याही सृष्टीत आपण कृपाळू होऊन ज्ञान दिले, आपल्या मार्गाचा योग दिला, उत्तम अधिकरणाचा योग दिला. परंतु ज्ञान झाल्यावर देखील गृहस्थ आश्रमी संग्रहाने देवता तीर्थास जात राहिलो. एकादशी शिवरात्री निमित्ताने व्रत आचरत राहिलो. देवता निमित्ताने केलेल्या यज्ञाचे भजना पूजनाचे अन्न खात राहिलो. अन्य मार्गीय पुरुषांचा लोकांचा संसर्ग सहवास करीत राहिलो. त्यांची प्रशंसा करीत राहिलो. अन्य मार्गीयांची देवता मंदिरांची देवता पूजनाची मी सतत आवडीपूर्वक प्रशंसा करत राहिलो. भोगस्थानी लेपाच्या देवळी आहार विहार केले. अन्य देवतेच्या चरित्राची पोवाड्याची पुस्तके वाचित गेलो. अन्य देवता दिकांचे भजन आरती ऐकले, म्हटले, मनामध्ये गुणगुणले. येणे करून अंतकरणी आपली आठवण न राहता देवतेंचे कथन म्हणत गेलो. अन्य मार्गीय सामर्थ्यवंत पुरुष देवता तीर्थक्षेत्र यांची प्रशंसा केली. कर्मराठीत श्राद्ध केले. देवतांची व्रतवैकल्ये आचरली. तेथील अन्न खाल्ले. आपल्या मार्गीचा वेश धारण करून देखील भोगस्थानीचे विजन आसन चुकविले नाही. नपाळत्यात आहार विहार केले.
स्वभाव सारले, देवतेची आलोचना केली, विकल्परूप धरची भिक्षा घेतली, असे अनेक प्रकारचे विकल्प जातीचे दोष मला घडत गेले. हे महाराजा, तू संस्कार बळावून मी विकल्प प्रमादिया झालो. चौकडीचे नरक आता मला निश्चित भोगावे लागतील. मी विंचू सर्प मंत्र स्वतःवर फुकून घेतले, इतरांना त्याचा उपयोग करण्यासाठी भाग पाडले. तसेच मी स्वतः देवता संबंधित, देवता मंत्रित गंडे दोरे, ताईत, अंगठ्या, लॉकेट वापरले व माझे आयुष्य चांगले व्हावे, सुख समृद्धी यावी, द्रव्य प्राप्त व्हावे म्हणून देवता विधी आचरत गेलो. कुळदेवतेला शरण गेलो. कुळाची देवता म्हणून त्या संबंधित विधी आचरण करत गेलो. तसेच ज्योतिष, भविष्य, कुंडली यामध्ये गुंतून विकल्परूप दोष अंगवत गेलो. हे महाराजा, श्री चक्रधरा राया, या सर्व जातीच्या विकल्परूप अपराधांची क्षमा करून माझ्या विकल्प दोषाचा आपण प्रसव मोडावाजी आणि माझा भविष्यातला विकल्प दोष चुकवून मला आपले अनुसरण घडावे, आपला विहित विधी घडावा, अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. घाला दंडवत. आठवा, आपण कधी कधी केव्हा केव्हा देवतेच्या उल्लेखाला शरण गेलेलो असू. काही गंडे दोरे ताईत कळत न कळतपणे आपण उपयोगामध्ये नेले असतील. अनेकांना देवता धर्माचा मार्ग दाखवला असेल, स्वतःही तशी अभिलाषा बाळगली असेल, तर विकल्प दोषामुळे सर्वात मोठा दोष आहे विकल्प दोष. त्याच्यामुळे परमेश्वर उदास होतात. तीन सृष्टी परमेश्वर आपलं मुख बघत नाहीत. तीन सृष्टीच्या जीवाचा उद्धार होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून कळत न कळत जर का विकल्प दोष घडला असेल आधी, तर त्याच्याविषयी क्षमा मागा. नाहीतर प्रसव वाढला आणि पुढे विकल्प दोष घडला तर मग परत तीन सृष्टी आपला उद्धार नाही. उठा. तीन मुख्य दोष आहेत. विकार दोष, विकल्प दोष आणि तिसरा आहे हिंसा दोष. हिंसा दोष अशा प्रकारचा आहे, तो कुठेही जरी तुम्ही गेलात तरी हिंसा ही घडतेच घडते. एखादं किडी मुंगी असेल, गवत झाड असेल, ते मारणं ही हिंसा आहेच. एखाद्याची हत्या करणे हिंसा आहेच. परंतु एखाद्याचं मन दुखवणे ही मानसिक हिंसा आहे. तर अशा प्रकारची ही हिंसा घडते. अशा या सर्व व्यापी, सर्व ठिकाणी घडणाऱ्या हिंसा दोषाचा प्रसव आपण आता या ठिकाणी मोडणार आहोत. देवाला विनंती करणार आहोत. परम मंगळ रूपा, हे परमेश्वरा, सर्वात्मका, प्रेम स्वरूपा, कन्माळवा, श्री चक्रधरा राया महाराजा, आपण सन्मुख होऊन प्रसन्न मनोधर्माने माझ्या हिंसा दोषाचा प्रसव मोडावाजी श्री चक्रधरा राया, प्रतिसृष्टी आपण कृपाळू होऊन
आपले ज्ञान दिले, हे सर्वात्मका देवा. भूत मात्र दुखविल्याने आपण स्वतः दुखवता, म्हणून हिंसा करू नये अशी अहिंसा परमोधर्माची शिकवण आपण आम्हाला दिली. आणि मी प्रतिसृष्टी आपले ज्ञान झाल्यावर देखील हिंसा दोष चुकविला नाही. हे महाराजा, मी आपणास विकार दोषाने शिणविले, विकल्प दोषाने उदास केले आणि हिंसा दोष आचरून अत्यंत दुखविले. आपले ज्ञान झाल्यावर मी अनंत सृष्टीत शेतीचा, वैद्यकाचा हिंसारूप व्यवसाय करीत राहिलो. ज्ञानदेही हे हिंसेचे बीज वाढत गेले, तेने करून कर्मराटीच्या अनेक पात्रांची हिंसा घडली. अशा प्रकारे हिंसारूप वृक्ष वाढीस लागून त्यास नित्य नरकाचे फळ प्राप्त झाले. मी नित्य नरक जोडून घेतले. आपण कृपाळूपणे नित्य नरक नासण्याकारणे सृष्टीचा आणि माझे नित्याचे बीज प्रसव नासण्याकरिता सृष्टीची पुन्हा रचना करता, पुन्हा ज्ञान देता. परंतु मी पुन्हा पुन्हा हिंसा दोष आचरतच राहतो. याही सृष्टीत आपण कृपाळू होऊन मला आपले यथार्थ ज्ञान दिले. आपल्या मार्गाचा योग घडवून दिलात. गृहस्थ असेपर्यंत शेती करताना गवत कापले, नागर वखर वाहताना अनेक कृमी कीटकांची हिंसा करीत राहिलो. झाडे तोडली, पाने तोडली, फुले तोडली, काट्या तोडल्या, तृणादी गवत सुद्धा तोडले. महाराजा, मागे अनंता सृष्टीत वृक्षलता, तृणादिक सर्व प्रकारच्या उद्बीज खाणींची हिंसा केली. डोंगरांना वनवे लावले. तो दोष प्रसवून स्वेदज खाणीतल्या चलद्रूप जंतूंची, कीटकांची हिंसा घडली. तो दोष प्रसवून अंडज खाणीतल्या बेडकांची, सकळ त्रियंचांची हिंसा घडली. पक्ष्यांची हिंसा घडली. जारज खाणीतल्या कच्छ मच्छ, वाघ सिंह, हरिण गाय, म्हैस बैल आदी प्राण्यांची, असंख्य जीवांची हिंसा माझ्याकडनं घडली. अनेकांकरवी मी हिंसा करवून घेण्याला निमित्त ठरलो. तो दोष प्रसवून माझा दोष मनुष्य हिंसेपर्यंत गेला. वाढलेली प्रसवे मनुष्यातच बहिर्यागीय, आंतर्यागीय, देवता साधक, परमेश्वराचे, दैवराठीचे, दर्शनीय, वेदवंत, बोधवंत, अनुसरले, ज्ञात विरक्त, अधिकरण, भक्त, वासनिक
इत्यादिकांच्या ठिकाणी हिंसा घडण्याचा कुयोग माझ्याकडनं घडला. असा प्रसव वाढवून प्रेमसंचारी भक्तांच्या ठाई हिंसा घडावी तो दोष प्रसवून मी 12वेशी अवताराच्या ठिकाणी परमेश्वर अवताराच्या ठाई पुरीच्या पात्रांच्या ठाई हिंसा करावी, त्यांना दुखवावे, अशा प्रकारचा हिंसा दोष माझ्याकडनं घडत गेला. मी आपणाला विषाच्या फोडी ओळगविल्या. यंत्रासन करून आपाई प्रवर्तलो. पाईक पाठवून, नोकर पाठवून, सैन्य पाठवून आपल्या ठाई ओखटे प्रवेशन करण्याची सिद्धताही केली. हे परमेश्वरा, या सर्व अपराधांची आपण क्षमा करावी जी माझा हिंसा दोषाचा प्रसव मोडावा जी. घाला दंडवत. सांप्रत आपल्या मार्गाचा वेश धारण करूनही मी नाना प्रकारांनी दोष आचरत आहे. न पाहत चालता पायाखाली किडा मुंग्या मारत चालतो. गवत रगडत चालतो. पाने फुले तोडत पुढे जातो. आगळे पाणी, अनावश्यक पाणी बहुत प्रमाणामध्ये सांडतो. पाण्याला व्यर्थ उपयोगामध्ये आणतो. गरम पाणी फेकून अनेक जीवजंतूंची हिंसा घडवून आणतो. तसेच स्वतःसाठी पचन पाचन करण्याच्या निमित्ताने, इतरांच्या निमित्ताने, निगुतीने जाळ लावत नाही. फाजील हिंसा करतो. झाडाची पाने तोडतो. तसेच अशा प्रकारे कळत न कळत माझ्या ठाई अशा प्रकारचा हा हिंसा दोष बळावत असून मी अनेक प्रकारे बोलण्यातून, वागण्यातून, तसेच वर्तनातून, हावभावातून अनेकांची, साधकांची, दैवराटीच्या पात्रांची, कर्मराटीच्या लोकांची, अनंत जीवांची मी मने दुखवून मानसिक हिंसा अंगवीत गेलो. वाचेने त्यांना अपशब्द बोलून वाचिक हिंसा अंगवत गेलो आणि अनेकांशी शारीरिकरित्या भांडण करून शारीरिक हिंसा अंगवीत गेलो. हे देवा, माझ्या या हिंसा दोषाचा आपण प्रसव मोडावावी ही आपल्या श्री चरणी नम्र विनंती. 8वा, आपण किती प्रमाणामध्ये पाणी सांडत असतो नाहक, किती प्रमाणामध्ये आपण आवश्यकता नसताना जाळ पेटवतो, आवश्यकता नसताना कितीतरी कोणाला काय काय बोलतो, आपण निंदा करतो. अनेक प्रकारची हिंसा आपल्याकडनं घडत असते या माध्यमातून. सहजपणे एखाद्या झाडाचं पान, फूल तोडून बसतो, फांदी तोडून बसतो. याच्यामुळे अनेक प्रकारची हिंसा होते. चालताना वर मान करून चालल्यामुळे अनेक किडा मुंगी आपल्या पायाखाली येतात.
मरतात. आपण कुठेतरी एकदम पाणी टाकतो, त्याच्यामध्ये अनेक मुंग्या मरतात त्या पाण्यामध्ये. त्या सर्व दोषांना आठवून देवाकडे विनंती करा, प्रार्थना करा. परमेश्वर दयाळू मायाळू आपल्या त्या दोषाचं क्षालन करण्याचा उपाय आपल्यापर्यंत पोहोचवते. अविधी दोषाच्या संदर्भामध्ये आता देवाला आपल्याला विनंती करायची आहे. हे परमेश्वरा, श्री चक्रधरा राया, मी अनंत सृष्टीचा अपराधी आहे. अनंत अपराध मी केलेले असून ते सकळ पोटी सामावून आपण माझ्या प्रायश्चिताचा स्वीकार करावा. माझे सकळ अविधी दोष योग्य विधी घडवून, प्रेमोपाय घडवून ते नासावेजी. श्री चक्रधरा राया, आपण मला प्रतिसृष्टी ज्ञान दिले. ते ज्ञान मी नानाविध दोष आचरून गमावत गेलो. कथनाने, विपरीत बुद्धीने, अधिक वृत्तीने, असत्यवादाने मी आपले अमूल्य ज्ञान गमावित आलो. याही सृष्टी आपण मज अधमा पापियाला ज्ञान दिले. त्याग घडविला, मार्गाचे, अधिकरणांचे, साधू संतांचे संविधान घडविले. हे आपले कृपाळूपण, माऊलीपण आहे. परंतु मी मात्र ज्ञान झाल्यावरही अन्य जीव, अन्य देवता, अन्य प्रपंच यांच्या वार्ता सकौतुकपणे आवडीपूर्वक करीत गेलो, ऐकत गेलो. आपले नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा आदी चतुर्विध स्मरण सोडून निंदारूप गोष्टी करीत गेलो. सुख श्रेय शृंगार विरहित धर्मवार्ता करीत राहिलो. स्थान दोष, काळ दोष, पुरुष दोष न चुकवता आपल्या शास्त्राचे, लीळांचे रहस्य घालवीत राहिलो. अनार्थवंताप्रती अन्य कथन केले. जे ऐकत नाही, समजून घेत नाही, ऐकण्याची आवड नाही, अशा प्रती मी शास्त्र कथन केले. हे महाराजा, अनंत सृष्टी या कथन दोषामुळे माझ्या मी वाया घालवल्या. याही सृष्टीत मी तेच करीत असून माझ्या या कथन दोषाची आपण क्षमा करावी जी. माझ्या ठाई विपरीत बुद्धीचा प्रसव आहे. नामधारक, वेदवंत, बोधवंत, वासनिक अनुसरले, सगुण प्रमादिये, ज्ञात विरक्त, अधिकरण गुरु, सुहृद, शुभचिंतक या सर्वांवर मी विपरीत बुद्धीने त्यांच्याकडे पाहत गेलो. या सर्वांच्या गुणांचा मी द्वेष केला. विरक्तांना कीर्ती हेतूचे अथवा कर्पट वैरागी म्हणत गेलो. ज्ञानियांना पोथीतले किडे म्हणतो. जे एका वस्त्रावर असतात त्यांना मी हिनावले. अशा प्रकारे परमेश्वर आचरण करणाऱ्या अनेक साधकांना वैराग्य
पूर्ण आचरकांना ज्ञानियांना मी नावे ठेवली. हे महाराजा, मी अनंत सृष्टी अधिक वृत्ती आचरत आलो. गुरुपेक्षा श्रेष्ठ अभिमान तसेच मान सन्मान भोगत गेलो. अनेक प्रकारे दोष घडावा तसेच अनेक प्रकारे माझ्याकडून दोष घडत गेला. अशा प्रकारचे आचरण मी करत गेलो. गुरु समान पात्रापेक्षा अधिकरणापेक्षा अधिक वृत्तीने वर्तन केले, जेणेकरून लोक माझे भजन पूजन करतील, मान सन्मान करतील. अशा प्रकारचे अन्य सामुग्री ज्योतिष, वैद्यक, पुराण आदी अन्य शास्त्रांचा आधार घेऊन त्या प्रकारे इतरांच्या मनावर प्रभाव पाडून मानपान आपल्या पदरात पाडून घेतला. येणेकरून अनेक प्रकारचा अविधी घडला. दैवलाटीची ज्ञान भक्ती वैराग्य रूप सामुग्री प्रकाशली. दंभाने चतुर्विध मार्गात मान्यता मिळवून घेतली. मी कुयोगी आहे, कांजीबांजी वासनेने सेवन करता आहे. तसेच शीतकाळी उष्ण, उष्णकाळी शीत भोगण्याचा अविधी मी केलेला आहे. मी आपण अहंकाराचे मूळ सकंदी काढायला फेकायला सांगितलेले असताना देखील नसलेल्या ज्ञानाचा, वैराग्याचा, भक्तीचा मी नेहमीच अहंकार बाळगला. मी कखाइया अनेकांचे दोष सतत आठवत गेलो. त्यांची निंदा केली, निंदा करीत राहिलो. तसेच अनेकांचे मन विधींच्या संदर्भामध्ये कलुषित केले, स्मरणामध्ये अडथळे आणले. अशा प्रकारे अनेक दोष माझ्याकडून घडत गेले. हे चक्रधरा महाराजा, मी चार चौघांमध्ये एखाद्याचा दोष उक्त करून त्याचा वर्मस्पर्श केला, त्याला चार लोकांमध्ये मानसिकरित्या मारले, दुखविले. पुढीलाचा गुप्त दोष सभासाधी प्रगट केला. तसेच अनेकांना माझ्या अपशब्दाने बोलत राहिलो. नव्हते आरोप अनेकांवर केले. स्वतःचे कुठलेच दोष स्वदृष्टीने पाहिले नाहीत, परंतु अनेकांचे गुण देखील दोष दृष्टीनेच पाहिले. हे चक्रधरा महाराजा, हे परमेश्वरा, मला माझे स्वतःचे ओखटे गोमटे सर्व कळत असून देखील मी गोमट्याचा आधार न घेता ओखट्याच्याच मागे पळत राहिलो. परंतु आपण कृपाळू कनवाळू असून माझ्या या अविधी दोषाचा
आपण कृपाळूपणे मायपणा करून प्रसव मोडावा. घाला दंड. किती लोकांच्या तरी विधीमध्ये आपण अडथळा आलो, इष्टदायक क्रियेमध्ये आपण अडथळा ठरलो. एखादा व्यक्ती स्मरण करत असेल, त्याच्या स्मरणामध्ये अडथळा ठरलो. निरूपण ऐकत असेल, त्याच्यात अडथळा ठरलो. परमार्गाला दुखविले, अधिकरणांना दुखविले, वासनिकांना दुखविले, प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविले. अनेक अविधी आपल्याकडनं घडत गेले. पदार्थ संपादताना विषमता केली, जाणून बुजून किड्या मुंगळ्या, तृण दुखविले, नपाळत्या स्थळी आहार विहार, स्वभाव सारले, देवतेची चेष्टा केली, देवतेस निरोध केला, असे बहुत अविधी मला घडले इत्यादी अक्रियेचा अनुताप मी कधीच केला नाही. याविषयीचे दुःख मी केले नाही. हे महाराजा, आपण माझ्या या अविधी दोषाचा प्रसव मोडावाजी. देवाला प्रार्थना करा तुम्ही स्वतः मनातनं. पुढील दोष आहे गहाळ दोष. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की एकदम न कळतपणे आपल्याकडनं घडतात, त्याला निमित्त आपणच ठरतो. आपण जर का त्याची योग्य काळजी घेतली तर तो दोष आपल्याकडनं घडणार नाही किंवा आपण त्या दोषाला निमित्त ठरणार नाही. असे कितीतरी दोष आपल्याकडनं घडतात. त्याविषयी आपण देवाला प्रार्थना करायची आहे. श्री चक्रधरा महाराजा, माझ्या ठिकाणी निर्वेद, अनुताप, अनुशोच इत्यादी दुःख नाही. परमेश्वर भेटावा, परमेश्वर होवावा अशा प्रकारची आर्तता नाही, आवड नाही, तळमळ नाही. पुढे कैसा जियेन, कैसा निस्तरेन अशा प्रकारचा अनुशोच नाही. गतकाळामध्ये जे काही दोष आचरण केले, वर्तमान काळामध्ये जे काही दोष आचरण करीत आहे, तसेच भविष्य काळातही जे दोष माझ्याकडून घडणार आहेत, हे सर्व जाणूनही त्याविषयी कुठल्याही प्रकारची घृणा, पश्चाताप, प्रायश्चित, दुःख माझ्या मन अंतकरणात किंचितही नाही. मला माझ्या घडल्या दोषावरून कुठल्याही प्रकारे दुःख नाही, तळमळ नाही, विरह नाही. माझे दोष आपण उपसहावे असा एकही बलवत्तर गुण स्वनिष्ठ अथवा परनिष्ठ माझ्या ठिकाणी नाही. मार्गासंदर्भात, मार्गाप्रती माझी आवडी नाही. विषयाची निवृत्ती, विषयाचा दोषांचा त्याग अंतःकरणी नाही. देहाची अनास्था नाही. श्री चक्रधरा राया, हे परमेश्वरा, मी
लटिका प्रमादिया आहे स्वार्था कारणे यथार्थिया नामधारकांशी वेदवंता बोधवंता अनुसरल्याशी गुरुनिमित्याशी अधिकरणाशी तसेच प्रत्यक्ष परमेश्वराशीही खोटे बोलत गेलो, खोटे बोलत आहे, असत्यवादाचा आधार घेत गेलो। मी भटाबाईसांशी काळबोटा मार्तंड होऊन खोटे बोललो, तसेच सन्निधानी जेव्हा केव्हा असेल तेव्हा प्रत्यक्ष हे परमेश्वरा आपल्या सोबतही खोटे बोललो, लबाड बोललो। या अपराधाची आपण क्षमा करावी जी। हे महाराजा, मी परमार्गाचा पदार्थ न पुसत घेतला, खाल्ला आणि कास दिला। अधिकरणाच्या सेवेचा पदार्थ न पुसत खाल्ला, भटाबाईसांचा पदार्थ श्रीमूर्तीच्या सेवेत जाणारा पदार्थ परमेश्वरा साठी आणलेले वस्त्र न पुसत मी त्याची नासधूस केली, पदार्थ खाल्ला, अनेकास दिला, अनेकांची निंदा केली। दोन ज्ञानियात दोन साधकांमध्ये वैमनस्य येईल अशी लावके केली। हे महाराजा, मी भूतक्षोभ जोडला, अन्य राहटीचे पात्र दुखवून पात्रक्षोभ जोडला, देवताक्षोभ जोडला, दैवराटीची पात्रे दुखवून आपल्या साधकांना दुखवून अविधी आचरून अभिमानियाचा क्षोभ जोडला। अशा क्षोभापासून मला कोण राखेल? महाराजा, मला असंख्य निमित्त दोष घडले, माझ्या संसर्गाने मळून कोणी विकार प्रमादिया झाला, कोणी विकल्प प्रमादिया झाला, कोणी हिंसक प्रमादिया झाला। माझ्या सहवासाने मळून प्रत्येक साधनवंत धर्मावर, देवावर, साधू संतांवर, अधिकरणांवर विपरीत झाले। अक्रियेमुळे अनुकूल जन, अनुकूल लोक प्रतिकूल झाले, मार्गावर भकू लागले। मी मार्गाची मनसोक्त निंदा केल्यामुळे अनेक लोकही माझी निंदा ऐकून परमार्गावर भकत गेले। माझ्यामुळे, माझ्या गहाळ दोषामुळे मी कौशलतेने न बोलण्यामुळे अनेकांना अनेकांचे दोष प्रगटत गेलो। तेने करून परमार्गाचा दोष अनेकांप्रती तो दोष नसतानाही दोष म्हणून सांगत गेलो, जेणेकरून अनेक लोक परमार्गावर, देवावर, साधू संतांवर, वासनिकांवर भकत गेले। या सर्वाला मी कळत न कळत निमित्त ठरलो। माझ्या बोलण्यावर, माझ्या वाचेवर,
जिभेवर नियंत्रण नसल्याने मी चार चौघात नकळतपणे काहीतरी इतरांचा परमार्गाचा दोष म्हणून काहीही बोलून जातो, जेणेकरून अनेक लोक धर्मावर, देवावर, मार्गावर विपरीत होण्याला मी निमित्त ठरलो. माझ्या सहवासामुळे इतरांनाही मलिनत्व घडते. कीर्तीपर वैराग्य करावेसे वाटू लागल्याने मी अनेक दोषांचा स्वीकार केला, मान्यतेचा स्वीकार केला, भजना पूजनाचा स्वीकार केला. हे महाराजा, मज अधमामुळे दैवराहटीतील अनेक साधकांना मलिनत्व आले. असा मी निमित्त दोषी, अपराधी, गहाळ दोषी, अपराधी हे चक्रधरा महाराजा, या वेगळे अनंत दोष, अनेक दोष मज अधमाकडे असून माझ्या मलिनतेमुळे मला ते आठवत नाहीत. हे परमेश्वरा, आपण कृपा करून माझ्या जीवस्वरूपी जे जे काही अयोग्यता, अधिकार, खंती, उदासीनता मी जोडून ठेवले असतील, आपण मायपणा करून मला प्रेमोपायासारखा उत्तम उत्तम विधी घडवून अधिकरणांची, आचरणवंतांची, वैराग्यनिष्ठांची तसेच स्मरणनिष्ठांची सेवा घडवून माझा तो दोष नासण्यासाठी आपण मला सहाय्य करावे. हे महाराजा, आपण जर का माझ्या विकार दोषाचा, विकल्प दोषाचा, हिंसा दोषाचा, अविधी दोषाचा, गहाळ दोषाचा प्रसव मोडला नाही, आपण योग्य तो विधी घडवून त्या दोषांचे क्षालन केले नाही, तर हे परमेशा, ही सृष्टी देखील माझी वाया जाईल. म्हणून कळकळीने, तळमळीने, मनापासून, अंतकरणापासून आपणास श्रीचरणी ही विनंती करतो की आपण मायपणा करून कृपादृष्टीने अवलोकन करून मज अधमाला यथार्थ ज्ञान द्यावे, स्मरण घडवावे, सेवा दास्य घडवावे. तसेच अधिकरणांचा ज्ञात, विरक्त, स्मरणनिष्ठ तसेच ज्ञान, भक्ती, वैराग्य युक्त साधकांचा योग्य त्या धर्मवार्ता करणाऱ्या वासनिकांचा योग घडवून द्यावा. स्थानवंदन तसेच इतर आपण विहित केलेल्या सर्व विधींचा योग घडवून आपण माझ्या सर्वही दोषांची क्षमा करावी. दोष नासतील असे विधींचे टेळे, विधींचे योग मला घडवावे. हे देवा, आपल्या श्रीचरणी हे प्रायश्चित मी समर्पित करीत असून
आपण माझ्या प्रायश्चिताचा स्वीकार करून माझ्या तळमळीचा दुःखाचा आपण स्वीकार करून याची दखल घेऊन मला क्षमा करावी जी, ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. घाला दंडवत. देवाने जर का खरोखरच आपलं प्रायश्चित स्वीकारलं तरच आपल्या अनंत दोषांचं क्षालन होईल. या दोषांमुळेच आपण अनंत सृष्टी आतापर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत. या सृष्टीमध्ये केवळ आणि केवळ परमेश्वर जे आहेत तेच जर का ठरवतील तरच आपले दोष क्षालन होऊ शकतात. केवळ आणि केवळ देवाकडेच आपल्याला ही प्रार्थना करावी लागेल आणि देवाने ती प्रार्थना स्वीकारावी अशा प्रकारचं वर्तन आपलं असलं पाहिजे. हिंसा कमी करावी, कुणाचं मन दुखवू नका, कुणाला उद्धटपणे काही बोलू नका, बोलताना तारतम्य बाळगा, पाणी वापरताना एकदम मनमोकळेपणाने पाणी सांडू नका, किडा मुंगी हिंसा चुकवा, अनावश्यक झाडं पाने फुले तोडू नका. हे सर्व दोष आपल्याकडनं नित्य घडत राहतात. त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे आणि देवाने हे प्रायश्चित स्वीकारावं यासाठी देवाला विनंती करा. उठा. 5 दंडवतांचं हे प्रायश्चित या ठिकाणी आपण देवापुढे ठेवलेलं आहे आणि या काही 5-6 दिवसांमध्ये निरूपण करत असताना किंवा इतर काही बाबतीमध्ये माझ्याकडनं जर का काही चुकीचं बोलल्या गेलं असेल किंवा या ठिकाणी जे उपस्थित साधू संत आहेत त्यांच्यापेक्षा मी या उच्च आसनावर बसून निरूपण केले, काही पूजा पुरस्कार स्वीकारला असेल, माझ्या बोलण्यातनं जर का काही अपशब्द काही साधूंना लागले असतील किंवा वासनिकांचं काही मन दुखावले असेल किंवा इथे या आश्रमाच्या संबंधित जे काही आश्रमस्थ अक्का आहेत त्यांचं काही मन दुखवलं असेल वगैरे तर आपण सर्वजण मलाही क्षमा करावी. दंडवत करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. सर्वांनी दंडवत करायचं आहे.